समाजवादी पार्टी ने जिला कलेक्टर को ज्ञापन देकर अमरावती जिले में भारी बारिश के कारण किसानों को हुए नुकसान के तत्काल आकलन। उनका कहना है कि वर्तमान में अमरावती जिले में भारी बारिश के कारण जिले के गांव में बाढ़ जैसे हालात पैदा हो गए हैं, जिससे सामान्य जनजीवन अस्त व्यस्त हो गया है, लगातार हो भी रहा है। और ये मांग है कि भाई शेतकरी को जल्द से जल्द जो उनका नुकसान हुआ है उसकी भरपाई मिलना चाहिए। इसके लिए हमने आज कलेक्टर साहब को निवेदन दिया। वो हमारी टीम आगे क्या करना है? आगे क्या करना है? आगे देखेंगे, अगर शासन नहीं माना तो फिर हम आंदोलन करेंगे। हम समाजवादी पार्टीचे आमचे सलीम जावेद साहेब जिल्हाध्यक्ष आणि पूर्ण जे पदाधिकारी आहे समाजवादी पार्टी अमरावतीचे, त्यांनी आज शेतकऱ्यांसाठी कलेक्टर साहेबला निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये एकरी साध्या शेतीला, पुरवठ्याला आणि 1 लाख रुपये एकरी बगायतला हे शासनाने मंजूर करावा। कारण आज जे परिस्थिती आपल्या जिल्ह्याची आहे, पूर्ण महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ते शेतकऱ्यांसाठी खूपच दयनीय परिस्थिती आहे। म्हणजे असं आहे की शेतकरी आता जगणार कसा। आणि जे माहितीप्रमाणे मागील 3 दिवसातच 3-4 आत्महत्या शेतकऱ्यांचे झाले आहेत, जबकि शेतकरीपेक्षा जास्त हिंमतवाला कोणीच नाही आहे आज जगात। कारण शेतकरी जे फेस करतो तो शेतकरी शिवाय कोणीच फेस करू शकत नाही। कारण शेतकरी इतका प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्याचा पीक पूर्ण बुडाला आहे, त्याचा पीक काही हाती आला नाही। त्यांनी जे मजुरी लावली, मजुरी गेली आहे, मजुरी देऊन चुकला आहे तो, आणि त्याच्या हाती आज काहीच नाही। म्हणून शासनाने ह्या वेळेस सर्व आपले फंड इकडे वळून आणि बाकीचे काम आजूबाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत पहिल्या क्रमांकावर केली पाहिजे। हे आमची अपेक्षाही आहे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी। आणि त्याच्यासाठी आम्ही शासनाला हे मागणी केली आहे की लवकरात लवकर गरीब शेतकरी यांना हवालदिल झाले आहे, यांना आपली मदत जाहीर करावी आणि मदत द्यावी। जाहीर करावी म्हणजे द्यावी मदत, लवकरात लवकर मदत द्यावी, ज्या कारणाने पुढची आत्महत्या थांबू शकाल अशी आशा आहे। धन्यवाद। इस दौरान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट एम जिया खान, जिला अध्यक्ष अमरावती सलीम जावेद खान, सोमेश्वर करवाड़े, रिजवान अहमद, अजमल पठान के साथ बड़ी संख्या में लोग मौजूद थे।